अजित पवार यांचा 100% घात झाला. एखाद्या व्यक्तीला ठार मारायचं असल्यास चालकाला मारणं प्रभावी ठरतं. राईज अँड किल फर्स्ट या पुस्तकातील मजकुराचा उल्लेख करत रोहित पवारांकडून शंका व्यक्त. या प्रकरणी तपास आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून व्हावा अशीही रोहित पवारांची मागणी. बीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. परवाना देखील रद्द करा. अजितदादांच्या अपघातानंतर रोहित पवार यांच्याकडून बीएसआर कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. अजितदादा पूर्व विदर्भातील एका मोठ्या नेत्याला भेटणार होते. त्या नेत्याच्या एका फाईलवर सही करायची होती म्हणून दादा थांबले होते का? विमान अपघातावरती शंका व्यक्त करताना रोहित पवारांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण. सुनेत्रा पवार यांची इच्छा नसताना शपथविधी झाला. दादांच्या पक्षातील काही नेत्यांनी शपथविधीला घाई केली. रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांवर निशाणा. टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट का बदलले गेले? पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं म्हणतात, मात्र सकाळी 6:30 वाजता मुंबईमध्ये कुठे ट्रॅफिक असतं? दारू पिण्याचा ट्रॅक यावेळेस रेकॉर्ड असताना देखील तो पायलट दादांना का दिला? रोहित पवारांचा सवाल. अपघातावेळेस को पायलटचा ओ शिट हा आवाज आला तेव्हा मुख्य पायलट शांत का होता? पायलटनं रनवे 29 ऐवजी रनवे 11ची परवानगी का मागितली? विमान क्रॅश करण्याचं इंटेन्शन होतं का? रोहित पवारांचा गंभीर आरोप. स्वतःचं विमान पाहिजे असं अजितदादांना का वाटत होतं? अजितदादा प्लास्टिक बॉटलऐवजी काचेच्या बाटलीतून पाणी का पित होते? त्यांना आधीच कोणकोण लागली होती का? रोहित पवारांचा दावा. रोहित पवारांची पत्रकार परिषद धक्कादायक खुलासे करणारी. अपघाताचा तपास यंत्रणांकडून आंतरराष्ट्रीय तपास यंत्रणांकडून यावेळेस तपास करावा. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. चौकशीतून सर्व गोष्टी समोर येतील. रोहित पवारांच्या आरोपांवरती मंत्री जयकुमार गोरेंचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचं मोठं पाऊल. नॉन शेड्यूल ऑपरेटर्सचं विशेष सूचना ऑडिट करण्याचा निर्णय. दादांचा अपघात झालेला बीएसआर व्हेंचर्स कंपनीचे पहिल्याच टप्प्यात सखोल ऑडिट केलं जाणार. अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य समोर आलं पाहिजे. बारामती विमानतळावरती दृश्यमानता कमी असताना परवानगी कुणी कशी का दिली? काउन्सिल ऑफ इंडिया एव्हिएशन अध्यक्ष नितीन जाधव यांची मागणी. 13 दिवस होऊनही चौकशी होत नाही म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय का? अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून मेहबूब शेख यांच्याकडून सवाल उपस्थित. अजितदादांच्या अपघाताची चौकशीच्या मागणीचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं तेव्हा तेही भावूक झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांची माहिती. स्वर्गीय अजित पवार यांच्या नावाची पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस व्हावी. आमदार आशुतोष काळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींसह अमित शहांची आज भेट घेणार. संसद परिसरातील कार्यालयामध्ये भेट होणार. प्रफुल्ल पटेलांसह सुनील तटकरे आणि पार्थ पवार देखील उपस्थित असणार. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नवीन महाराष्ट्र सदनामध्ये दाखल. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच राजधानी दिल्लीमध्ये दाखल. मुंबई महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार. महापौर उपमहापौर निवडीची आज औपचारिकता होणार. पदभार स्वीकारल्यानंतर महापौर उपमहापौर हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन करणार. मावळत्या महापौराकडून नव्या महापौरांनी सूत्र स्वीकारण्याची परंपरा. मात्र महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून रितू तावडे सूत्र स्वीकारणार. प्रथा मोडली जात असल्याचं मुंबईकरांच्या निदर्शनास आणा. नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना. मुंबई महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंचे सर्व नगरसेवक उपस्थित राहणार. तर जिथे सत्ताधारी चुकतील तिथे विरोध करा. प्रशासनावर वचक ठेवा. मातोश्रीवरील बैठकीत नगरसेवकांना सूचना. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6,000 कोटींचं कर्ज घेण्यास मान्यता. 6,000 कोटींचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन वेगानं व्हावं यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नाशिकच्या शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीवरती एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. रात्री उशिरा नंदनवन या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि नाशिकमधील नगरसेवकांची बैठक. आमच्यात वादविवाद किंवा नाराजी नाहीये. बैठकीनंतर नाशिक शिवसेनेचे संपर्क प्रमुख राम रेपाळे यांची प्रतिक्रिया समोर. साताऱ्यामध्ये मकरंद पाटील आणि शंभूराज देसाईंची औपचारिक बैठक. भाजपला सोडून जिल्हा परिषद सत्ता स्थापनेची बैठकीत चर्चा झाल्याची माहिती.
सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा झाली. मकरंद पाटलांची प्रतिक्रिया तर शंभूराज देसाई यांच्याकडून सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाल्याचा दुजोरा. भाजप जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत महायुतीतील नेते निर्णय घेतील. अतुल भोसले यांची प्रतिक्रिया. साताऱ्यातील पराभवाचा आम्ही स्वीकार करतो. सोलापूरकडे लक्ष होतं म्हणून साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं. सातारा झेडपी निवडणुकीच्या पराभवावरती जयकुमार गोरेंचं वक्तव्य. तर कामात सातत्य असलं पाहिजे, गोरेंचा पलटवार. चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या पाठिंब्यानं भाजपचा महापौर. सव्वा वर्ष भाजप आणि ठाकरेंचा महापौर असणार. वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा पराभव. महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान तर उपमहापौरपदी प्रशांत दानव यांची निवड. शहर विकासासाठी ठाकरेंच्या पक्षासोबत एकत्र आलो. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि सर्वांनीच एकत्र येत हे शक्य केलं. चंद्रपूर महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकरांचा विजय झाल्यानंतर मुनगंटीवारांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना. वंचितचा आम्हाला पाठिंबा मिळाला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसऐवजी भाजपला पाठिंबा दिला. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. याचे परिणाम राज्यभर उमटल्याशिवाय राहणार नाहीत, सपकाळांचा इशारा. चंद्रपूर महापौर निवडीत काँग्रेसचा झालेला पराभव वाईट. मात्र मवियाच्या निर्मितीसाठी सोनिया गांधींकडे आलेला उद्धव ठाकरेंचा पक्ष भाजपला मदत करत असल्याचा हा पक्षाचा अंतर्गत निर्णय. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरमध्ये वंचित एमआयएमने अप्रत्यक्षपणे भाजपला पाठिंबा दिला. चंद्रपूर महानगरपालिकेची सत्ता गमावल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांचं वक्तव्य. चंद्रपूर पालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडीनंतर वंचितकडून कारवाई. वंचितच्या शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्याकडून पदावरून हकालपट्टी. वंचितच्या 2 नगरसेवकांना मतदान न करण्याचे आदेश स्नेहल रामटेकेंनी दिले होते. वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं काँग्रेसचा मतानं पराभव झाला. चंद्रपूर महापालिकेसाठी काँग्रेसने एमआयएम सोबत संपर्क केला नाही. आमची त्यांना गरज नसेल तर आम्हाला देखील त्यांची गरज नाहीये. महापौर निवडीमध्ये तटस्थ राहिलेला एमआयएमच्या अजहर शेख यांचं वक्तव्य. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या पोस्ट. भाजप प्रवेशाच्या चर्चांचं रवींद्र चव्हाणांकडून खंडन. व्हायरल पोस्ट संदर्भात पोलिसात तक्रार करणार, चव्हाणांची प्रतिक्रिया. परभणी महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी मला अजितदादांचा फोन आला होता. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येऊ असं मी दादांना म्हणालो होतो. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा मोठा दावा. बहुमत असताना परभणी महापौर निवडीवरून काँग्रेस ठाकरेंच्या सेनेची खबरदारी. ठाकरेंच्या सेनेचे 25 पैकी 22 नगरसेवक मुंबईमध्ये तर काँग्रेसच्या 12 पैकी 10 नगरसेवकांना हैदराबादला नेण्यात आलं. मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचं लवकरच प्रशिक्षण शिबिर. ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी प्रशासकीय अधिकारी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार. मनपा निकालानंतर वंचितसोबत चर्चा करायला वेळ मिळाला नाही. झेडपी निवडणुकीमध्ये एकत्र लढलो असतो तर यशामध्ये वृद्धी झाली असती. लातूर जिल्हा परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर अमित देशमुख यांचं वक्तव्य. रायगड झेडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करू. सत्ता स्थापनेला भाजपची मदत घेण्यासंदर्भात भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. पालकमंत्र्यांनी त्यांच्या लोकांच्या माध्यमातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. पालकमंत्र्यांचे भ्रष्टाचार काढत होतो म्हणून मला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भातील सुनावणीनंतर इम्तियाज जलील यांचा आरोप. सचिन जाधव आणि उमेश पाटील यांच्यामध्ये वार पलटवार. मी काटा मारणारा नसून काटा काढणारा. उमेश पाटील यांचा पराभव केल्यानंतर सचिन जाधव यांची टीका. तर निसटत्या पराभवावरती टिमक्या मारणं अयोग्य असं प्रत्युत्तर. अभिनेता रणवीर सिंह राहत असलेल्या सोसायटीमध्ये सुरक्षेवरून वाद. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांच्या फ्लॅटवरती 6 सशस्त्र गार्ड तैनात. सोसायटीच्या परवानगीशिवाय गार्ड तैनात केल्याचा आरोप. दादर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. मुंबईच्या वरळी सिलिंगवरती आज सीआयएसएफच्या कोस्टल सायक्लोथॉनचं प्रदर्शन. गेटवे ऑफ इंडिया आवारामध्ये आज संध्याकाळी कार्यक्रम पार पडणार. कोस्टल रोडवरून प्रवास करताना ऐकू येणार जय होची धून. हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी कोस्टल रोडवरती साकारला देशातील पहिला मेल्डी रोड. तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार. कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी 30 एकर जागा हस्तांतरित करण्याचा महाराष्ट्र शासनाचा ऐतिहासिक निर्णय. छत्रपती संभाजीराजे यांच्या पाठपुराव्याला मोठं यश.
मीरा भाईंदर रॉयल गार्डन हॉटेलसह चेणा काजूपाड्यातील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त मीरा भाईंदरच्या प्रभाग 6 मधील अनधिकृत बांधकामांवरती पालिकेची कारवाई. पालिका आयुक्त राधा विनोद शर्मांच्या आदेशानुसार कारवाई. अहिल्यानगरच्या आरोई 36 गावातील देहव्यापार व्यवसाय बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं सामूहिक उपोषण. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन देखील ठोस कारवाई न झाल्यानं नागरिक आक्रमक. ग्रामस्थांकडून आक्रमक आंदोलनाचा इशारा.